पुरी तेलकट होती आणि फुगत नाही, तर त्यासाठी आपण फक्त एकच ट्रिक केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा किती मस्त टम फुगल्यात आणि न तेलकट असणारी पुरी. तर नमस्कार, मी शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे मस्तपैकी अशी न तेलकट होणारी पुरी भाजी. तर त्याचं साहित्य बघू, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करून घ्या, जेणेकरून माझं व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला साहित्य बघूया. तर बघा, इथं आपण घेतलाय मैदा आणि आपल्याला गव्हाचं पीठ आणि आपण बटाट्याची भाजी करणार. तर बटाटा शिजवाय टाकते आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी. तर चला आपण मस्तपैकी ही आपण कणिक मळून घेऊया. तर तेलकट न होण्यासाठी काय करायचं तर चला तुम्हाला पुढे सांगते. आता आपण टाकून घेतली कणिक आणि मैदा आणि चवीपुरतं मीठ आणि तेल मस्तपैकी चोळून घेऊया. चांगलं जेवढं चोळेल तेवढी आपली पुरी टम्म फुगते आणि खुसखुशीत होते. तर चला आता चोळून झाले तर थोडं थोडं पाणी घालून आपण ही मळून घेऊया. असा जास्त घट्ट बी नाही आणि जास्त पातळ बी नाही, मध्यम आपण कणिक तिंबतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ केलं की मग आपल्या पुऱ्या तेल पेतात. तर चला मस्तपैकी आधी मळून घेते. तर बघू शकता तुम्ही, मी असं मस्त मळून घेतलं आणि बघा तुम्ही किती छान आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट बी नाही बघा. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून आपली पुरी जी आहे ती अशी टम्म फुगते, अशी चपटी होत नाही. आणि आपण ह्याच्यात थोडासा हे टाकलेला आहे रवा, त्यामुळे तेल जास्त पेत नाही आणि बघा आपली पुरी किती छान टम्म फुगते. तर चला तर इकडं माझं मळून झाले आणि आता हे मस्तपैकी असं तेल वगैरे लावून चांगलं आपण त्याला एक 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवून देणार आहे. तर एकदम छान दिसतंय बघा, किती छान आहे. ह्याच्यात जास्त बोट पण जात नाही. तर बघा, तर आता हे एका डब्यामध्ये मी काढून ठेवते आणि झाकून 15 मिनटासाठी ठेवते आणि तवर मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी करून घेते. तर बघा एका 15 मिनटानंतर बघा आपलं किती मस्त झाले आणि आता तेल लावून छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया. आणि आधी मी 4 गोळ्या करते आणि नंतर मग तुम्हाला करून दाखवते. तर चला मस्तपैकी इथं मशीन आहे, मशीनला लावलं थोडंसं तेल, गोळी ठेवायची आणि बस दाबून प्रेस करायचं. तर बघा आपली पुरी तयार आहे. तर मी इथं पटकन 4 पुऱ्या प्रेस करून घेते आणि नंतर तुम्हाला तळल्याला दावते. तर मस्तपैकी अशी हे बघा 4 पुऱ्या मी अशा प्रेस करून घेतल्या. तर आता चला तळूया. तर बघा तेल गरम आहे, आपण पुरी टाकली त्यात की असं थोडं थोडं असं तेल असं वरती फेकत राहायचं, म्हणजे आपली पुरी टम्म अशी फुगते आणि जास्त तेल बी पेत नाही. तर तेल खूप माझं गरम आहे. तर बघा हे बघा कशी फुगून आली एकदम टम्म. तर अशाच आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आणि तुम्हीला दिसू शकते. तर बघा ही किती छान दिसती, तेलकट वगैरे कुठंही जास्त तेलकट होत नाही, नाहीतर एवढ्या तेल पुऱ्या पेत्यात आणि खाऊ वाटत नाही. तर हे बघा, तर बघा दुसरी पुरी बी मी तुम्हाला तळून दावते. तर ही सुद्धा आपली एकदम टम्म अशी फुगली बघा, किती छान झाली. तर अशाच आपण सगळ्या पुऱ्या मस्तपैकी तळून घेऊया. आणि बघा तुम्हाला दिसते का किती तेलकट वगैरे काही दिसत नाही. तर चला मी पटापट तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा किती आपल्या मस्त टम्म आणि तुम्हाला दिसत असेल की अजिबात तेलकट नाही. आणि हे बघा मस्तपैकी पुरी, पापड, कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी. तर खा पी मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब